रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा दिव्यांग आघाडीचे यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती निमित्त अभिवादन। आज दिनांक 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर तुकाराम अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व सामाजिक कार्यकर्त्या माननीय प्रियांका डामसे यांच्या वतीने मिरज शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा देत सामाजिक कार्यकर्त्या माननीय प्रियांका डामसे म्हणाल्या, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या तमाम भारतवासी जनतेला हार्दिक शुभेच्छा। अण्णाभाऊंचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे साहित्य आहे। महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे। आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात। संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोक माणसात रुजवण्याचे काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले। त्यांच्या कार्याला खरे अभिवादन म्हणजे त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करावा। यासाठी येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजात जनजागृती करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे माननीय प्रियांका डामसे यांनी सांगितले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट दिव्यांग आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय योगेंद्र कांबळे, मातंग समाजाचे नेते माननीय प्रसाद लोखंडे, सामाजिक कार्यकर्ता माननीय प्रियांका डामसे, रिपब्लिकन वाहतूक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय नितीन कांबळे, बौद्ध तरुण मंडळाचे अध्यक्ष माननीय अनिकेत कांबळे, संत रोहिदास गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रदीप मोरे, पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष माननीय भीमराव बेंगलोरे, सामाजिक कार्यकर्त्या माननीय नीता कोलप, माननीय शर्वरी कांबळे, माननीय सुनीता काटकर, माननीय रिहाना शेख, माननीय शशिकला पोड, माननीय समीर इनामदार, माननीय कपिल देशमुख, माननीय सुमित कांबळे, माननीय सुमित सातवेकर, माननीय रणजित कांबळे, माननीय धम्मराज कांबळे, माननीय रत्नराज कांबळे, माननीय सुनील माने, माननीय मिलिंद कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।